शेतकरी झुकले नाही म्हणून सरकार झुकलं. काल कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. ज्या अटी शर्ती टाकल्या होत्या त्याही त्यांनी मागे घेतल्या. जसं की 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना हे वंचित ठेवणार होते, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी भेटणार आहे. एवढंच नाही तर या कर्जमाफीची तुम्ही पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे. यासाठी 1 वर्षापासून शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरले होते. याचा सरकारने दखल घेत की याच्या मागे 1 वर्षाचा संघर्ष आहे. जसं काही नागपूरचं लाखो संख्येमध्ये झालेलं आंदोलन, त्यानंतरच सरकारनं कर्जमाफी देण्याची इच्छा नसताना 30 जून ही तारीख डिक्लेअर केली. त्यानंतर कर्जमाफीचा GR काढलाय, परंतु त्यात अटी शर्ती एवढ्या टाकल्या की कर्जमाफी होणं शक्य नव्हतं. जी झाली असती ती अटी शर्तीची असती, यात शेतकरी बसणार नव्हते. मग रोहित पवार उपोषणाला बसले, रविकांत तुपकर यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं. त्यानंतर या सरकारला दखल घ्यावी लागली आणि त्यांचे आमदारही त्यांच्या विरुद्ध बोलायला लागले. म्हणून सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत अटी शर्ती थोड्याशा बाजूला ठेवून कर्जमाफी केली. ही कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे, परंतु शेतकऱ्याला हमी व्हावाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.